तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आज आली आहे ती आली आहे वर्ना ऑटोमॅटिक आहे. 2026 मॉडेल आहे. 2026 मॉडेल आहे. टॉप एंड मॉडेलमध्ये आपण सीएनजी इन्स्टॉल केलाय. आणि जे काही सगळं आपण त्याच्यामध्ये किट लावलंय, कोणतं लावलंय वगैरे ते मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. पाठीमागं जे काही बूट स्पेस राहिलाय तो दाखवतो. आणि सरांचं जे आपले जे गाडीचे ओनर आहेत, ज्यांनी गाडी चालवली आहे, त्यांचा पण आपण जो फीडबॅक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फिटिंग क्वालिटी दाखवतो आणि परफॉर्मन्सचा सगळा जो काही फीडबॅक आहे तो पण आपण याच्यामध्ये आपण हे करणार आहे. तर सर आपल्या बरोबर आहेत, गाडीचे ओनर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी गाडी चालवली आहे. फिटिंग क्वालिटी पण बघितली काय, म्हणजे तुम्ही फिटिंग करायच्या आधी तुमच्या डोक्यात काही विचार असतील वेगळे, तर ते पण मला सांगा की कसे काय होते विचार वगैरे सगळं. आणि जे आता सगळं फिटिंग क्वालिटी वगैरे कशी वाटली बघितली असेल तुम्ही दुसरीकडे पण कशी असते आणि आपली कशी आहे त्याचा पण फीडबॅक द्या. आणि गाडी चालवली आहे, गाडी ऑटोमॅटिक आहे. तर ऑटोमॅटिक मध्ये बऱ्याच वेळा विचार असतो की लावू का नको. तर ते लावल्यानंतर आता चालवल्यावर तसं वाटतं का ते पण सांगा मला, कसं वाटतं फिटिंग क्वालिटी बद्दल सांगा. ऍक्च्युली मी पुष्कळ रिसर्च केली होती, पुष्कळ व्हिडिओज बघितले, एक दोन ठिकाणी व्हिजिट पण केली होती. आणि एवढा सगळा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर जेव्हा मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि ऍक्च्युली तुम्हाला भेटलो पण इथे, राईट, बघितलं आपलं काम, तर डेफिनेटली मी सॅटिस्फाईड आहे. आणि त्यामुळे मी ऍक्च्युली एक दोन महिना एक महिना वेटिंग होते. जर माझा प्रॉब्लेम झाला होता मध्ये है ना, आणि नंतर तरी पण मी वेट केला, कारण की मी सगळा एक्सपिरियन्स घेऊन आलो होतो. रिसर्च केला होता. तर जसं एक्सपेक्टेड होतं तसं तर झालंय. चालवताना पण गाडीत नॉर्मली जे असतं बरोबर, की नॉर्मली कुठली पण गाडी पेट्रोल टू सीएनजी आपण करतो, थोडा फरक बस तेवढाच आहे. म्हणजे असं काहीच वाटत नाही मला. त्याच्यात ऑटोमॅटिक आहे. तर असं काही वाटत नाही आहे की गाडीत काही प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिक मध्ये चालवली, चढावात चालवली, सगळ्या प्रत्येक ठिकाणी विथ एसी, परफॉर्मन्स वगैरे सिलिंगचा काही प्रॉब्लेम नाही. मेन म्हणजे ड्राईव्ह मोड्स ते पण काम करतायत. डेफिनेटली पेट्रोलमध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढा नाही, बट आहे डिफरन्स. आपण इको स्पोर्ट आणि जर चेंज केला तर फरक जाणवतो. म्हणजे वर्किंग आहे, मोड्स वर्क करतायत. ऑटोमॅटिक मध्ये मोड्स येतात बरोबर. नॉर्मल, स्पोर्ट्स आणि इको नॉर्मल आणि स्पोर्ट्स, हे तिन्ही पण मोड्स व्यवस्थित काम करतात. आणि फिटिंग क्वालिटी बद्दल कसं वाटतं, मी काय सांगतो तुम्ही काहीच म्हणजे असा प्रॉब्लेम नाही. बघितल्यावर कसं वाटतं, म्हणजे एकदम बेस्ट. जे आपण प्रपोर्शननी प्रॉपर काम केलंय ना, तसं म्हणतो. असं कुठलीही गोष्ट कुठं फिट नाही केली, म्हणजे आखीव नाही केलंय. आखीव रेखीव म्हणतो आपण ते. बरोबर. तसं पहिले विचार केला की कुठे लागेल आणि त्याच्यानुसार प्रॉपर फिटिंग. असा ओबड-दोबड म्हणतो नाही. सर जे म्हणतायत आपण ते तुम्हाला फिटिंग क्वालिटी मी एकदा दाखवतो. आणि सरांनी परफॉर्मन्स सांगितलं, फिटिंग क्वालिटीचं सांगितलं, मी तुम्हाला दाखवतो फिटिंग क्वालिटी कशी आहे. ओव्हरऑल सगळं वायरिंग टोटल दाखवतो, म्हणजे सगळं तुम्हाला बघायला मिळेल की आपण काय म्हणतोय, म्हणजे फिटिंग क्वालिटी कशाला म्हणतात किंवा बेस्ट फिटिंग क्वालिटी कशाला म्हणतात, तर ती तुम्हाला बघायला मिळेल, ती दाखवतो. वर्णामध्ये खूप चांगला बूट स्पेस, म्हणजे एक्सलेंट बूट स्पेस आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये राहतो, तर तो दाखवतो किती होतं. बाकी काही आपलं आता कव्हर करायचं राहील नाही, म्हणजे सगळं आपण फिटिंग क्वालिटी झाली, परफॉर्मन्स वगैरे सगळं आपण झालंय. तर मी तुम्हाला